कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कालच्या महासभेत सत्ताधारीच एकमेकांना भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं। याचं कारण होतं मुख्यमंत्र्यांनी 420 कोटींच्या कामाच्या प्रस्तावाला दिलेली स्थगिती। 87 रस्त्यांची 420 कोटींची कामं महापालिकेनं महासभेत मंजुरीसाठी ठेवली होती। मात्र हा विषय चर्चेला येण्यापूर्वीच राज्य सरकारनं स्थगिती दिल्याचं प्रशासनानं जाहीर केलं। महापालिकेची आर्थिक क्षमता नसताना ही कामं हाती घेतली आहेत। आधी हाती घेतलेली कामंही मुदत संपली तरी पूर्ण झालेली नाहीत असा आक्षेप नोंदवत भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या कामांना स्थगितीचे आदेश दिले। यावर तिळपापड झालेल्या शिवसेनेनं सभागृहात गदारोळ करत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे तुकडे तुकडे केले। स्थगिती आणण्यासाठी जे पत्रव्यवहार केला की या महापालिकेची स्थिती चांगली नाही, या महापालिकेकडे आता पैसे नाही आहेत, अशी स्थिती आहे तर शासनाकडून निधी आणावा ना जाऊन। हा पत्रव्यवहार शासनाचा निधी जो ग्रामीण भागाच्यासाठी डिक्लेअर केला होता किंवा आणखीन आता वेगवेगळ्या काही स्कीम्स आहेत त्या निधी आणण्यासाठी चांगला पत्रव्यवहार केला तर आणखीन बरं होईल। पण अशा पद्धतीने जर राजकारण आम्ही करत राहिलो पक्षीय तर याच्याने आयुक्तांचंही नुकसान नाही ना आणि व्यक्तिगत आमचं तर पण या शहरातल्या लोकांना याचं नुकसान होणार आहे। तर सभापती म्हणून जर त्यांनी हे तक्रार केली, त्यांचे जर काय विचार होते तर आज त्यांनी सभागृहात उपस्थित राहायला पाहिजे होतं। त्यांनी या सभागृहातून पळ काढली, ते सभागृहात उपस्थित नाही राहिले आणि पडद्याच्या आडून असं करणं चुकीचं आहे। महापौरांनी याचा लगेच बदला घेत 27 गावातल्या विकासाचे प्रस्ताव रोखून धरले। त्यामुळे भाजप नगरसेवकही आक्रमक झाले। मात्र शिवसेनेनं केलेल्या या पलटवारामुळे आणि आपल्याच पक्षाच्या स्थायी समिती अध्यक्षानं महापालिकेची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्यानं भाजप नगरसेवकांची चांगलीच पंचायत झाली। नाही असं काही नाहीये। 420 कोटी 27 गावांसाठी वापरण्याचा असा काही विषय नाहीये। ते पूर्णपणे जो काही जुना महापालिकाचा जो क्षेत्र होता त्या क्षेत्रासाठीचा तो विषय होता। पण आता त्याची रचना काय कशी केलेली ही सभापतींना कल्पना, मला त्याच्याबद्दल तेवढीशी कल्पना नाहीये। पण त्या विषयाबद्दल सभापतींनी जी काही ते स्थगिती घेतली त्यामुळे हा विषय डावळला जात होता की काय, म्हणून आम्ही तो गदारोळ केला। या दोघांच्या भांडणात कल्याण डोंबिवलीचा विकास खुंटला असल्याची टीका विरोधक करतायत। शहराचं मुख्यमंत्र्यांनी थांबवलं म्हणून ग्रामीणचं शिवसेनेने थांबवलं। आता ग्रामीण आणि शहर हा विषय राहिला नाही, कारण अखंड महानगरपालिका ग्रामीण 27 गावं असो किंवा महापालिका ह्याचा विकास ऍक्च्युली सत्तेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे। पण तोच करता आपल्या कुडकुडीच्या राजकारणामध्ये नागरिकांची कामं याला कोणी अडवलेली आहेत। स्थगिती दिल्यानं शिवसेनेनं हा विषय अत्यंत प्रतिष्ठेचा केलाय। या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं महापौर राजेंद्र देवळेकर यांनी म्हटलंय। तर आयुक्त ई रवींद्रनंही स्थायी समिती सभापतींच्या पत्रामुळे कमालीचे नाराज झालेत। मात्र या प्रकारात कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे 3-13 वाजल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।